पेशंटला 1 महिन्यापासून एकदम जास्त डोक्याला वेदना होत होती. ते एवढे दुखायचे त्याला की फक्त झोपल्यावर आराम भेटायचे थोडा, पण उठून बसले की लगेच डोकं दुखणं चालू व्हायची. 1 महिन्यापासून ते वाढत गेला त्रास की त्याच्यानंतर तर झोपल्यावर पण फरक न पडत होता. या परिस्थितीमध्ये त्यांनी जेव्हा सिटी स्कॅन काढला तेव्हा त्यांना आजार समजला आणि ते जे ब्रेनच्या आणि कवटीच्या मध्ये जे ब्लिडिंग झाली होती त्यांना, ते सबड्युरल हेमॅटोमा आम्ही म्हणतो याला, तो सबड्युरल हेमॅटोमा ते बघून आणि बाहेरच्या डॉक्टरनी सांगितलं की याला ऑपरेशन करायला लागेल, बरहोल सर्जरी म्हणून असं करायला लागेल. तो मनामध्ये डाऊट घेऊन ते माझ्याकडे आले की हे करायची आवश्यकता आहे का. आणि ते त्यांचे जो सिटी स्कॅन होता त्याच्यामध्ये थोडे अजून क्लूज आपल्याला दिसले की हा सबड्युरल हेमॅटोमा सोडून त्याच्यामध्ये अजून काही दुसरे त्रास आहे. आणि ते ब्रेनची जी लिक्विड होती ती स्पायनल फ्लुइड ब्रेनमध्ये त्याचं प्रमाण कमी दिसलं. तर आम्हाला असं वाटलं की असं असेल की स्पायनल फ्लुइड कुठून लीक होते आणि त्याच्या सेकंडरी साईड इफेक्ट मुळे ब्रेनमध्ये जी हेमरेज आहे, ब्लड जे साठलं जाते त्याच्यामध्ये, आणि ती हायपोथिसिस घेऊन आम्ही नेक्स्ट डे त्याला जे आहे ते एक स्पेशल टेस्ट केली ज्याला आम्ही सिटी सिस्टर्नोग्राफी म्हणतो. म्हणजे एक स्पेशल प्रकारची सिटी स्कॅन आहे. त्याच्यामध्ये पाठीचा जो भाग आहे, कणा आहे, त्याच्यामध्ये एक इंजेक्शन लावून तिथे एक मेडिसिन सोडतो, ते कॉन्ट्रास्ट, आणि तो कुठे जाते, ब्रेनच्या कुठल्या भागातून लीक होते तो आम्ही ट्रॅक करतो. आणि हा लिकेज बंद करायची जो प्रोसिजर आहे, म्हणजे पंक्चर रिपेअर करायची जी प्रोसिजर आहे, त्याचं एक स्पेशल टेक्निक आहे. तो ऑपरेशन थिएटरमध्ये आम्ही घेऊन जातो आणि तो पेशंटच्या स्वतःच्या ब्लड घेऊन हातातून आणि लगेच तो स्पायनल इथे इंजेक्ट करतो एपिड्युरल स्पेसमध्ये. आणि तो ब्लड जो आहे तो पेशंटला उलटा झोपवतो आणि तो ब्लड जो आहे तो ट्रॅक करतो, खाली जातो आणि जिथे पंक्चर आहे तिथे जाऊन बसतो आणि 2-4 मिनिटात तिथे क्लॉट होतो आणि तो पंक्चर आपोआप सील होऊन जातो. हा जो प्रोसिजर आहे तो 60 to 70% पेशंट्समध्ये एकदम इफेक्टिव्ह आहे. म्हणजे ते ब्लाइंड प्रोसिजर सारखा आहे तरी पण हा सील होऊन जातो. आणि तसंच झालं त्याला. नेक्स्ट डे पासून एकदम रिलीफ भेटला आणि 2-4 दिवसात म्हणजे ऑलमोस्ट 95-99% ते क्लिअर झाले. हे एपिड्युरल ब्लड पॅचचा प्रोसिजर आहे, त्यांनी त्यांना एकदम बरं वाटतं. गुप्ता हे व्याधीने ग्रस्त होते, त्यावेळेस आधीच्या हॉस्पिटलने त्यांना शस्त्रक्रिया करण्यास सांगितली. अशा वेळेला ते आपल्याकडे आले. मग कोणताही पेशंट असू द्या, कोणताही आजाराने ग्रस्त असू द्या, त्याने सेकंड ओपिनियन घेणं गरजेचं आहे का? सेकंड ओपिनियन 99% लोक सर्जरीच्या अगोदर घेतात, म्हणजे त्याच्यामध्ये डाऊट नाही आहे. आणि सेकंड ओपिनियन ऍक्च्युली ना अनबायस्ड ओपिनियन पाहिजे. म्हणजे पहिलेच्या डॉक्टरने काय सांगितलं ते कधी सांगायचे नाही. फर्स्ट सेकंड ओपिनियनसाठी तुम्ही डायरेक्टली ओपिनियन घ्या ना. तर म्हणून मी सांगतो की इट शुड नॉट बी कॉल्ड सेकंड ओपिनियन, इट शुड बी कॉल्ड अनदर ओपिनियन. सेकंड थिंग, तो जो लीक होतो त्याचा मागचं रिझन काय, कशामुळे होतो आणि काय कारण आहे? सर, लीक्स जे आहे ना त्याच्यामध्ये ऍक्च्युली 3 टाइप्स, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 असे लीक्स आहे सायंटिफिक पद्धतीने सांगितलं तर. तो ब्रेनचा जो भाग आहे त्याच्या कव्हरिंगला आम्ही म्हणतो मेनिंजेस. तो मेनिंजेस आहे ना ब्रेनला कव्हर करतो आणि खाली बारीक ट्यूब असा स्पायनल कॅनल पण म्हणतो. तर हे जे स्पायनल कॅनल आहे ते समजा ते एक रबरची ट्यूब आहे, त्याच्या काही भाग वीक होऊन जातो. वीक झाला म्हणजे तुम्ही मानेची जास्त मुवमेंट केली किंवा तिथे बोन्स जे आहे ते वाकडे झाले, ऑस्टिओफाईट म्हणतो आम्ही, स्पॉन्डिलायटिस, त्याच्यामुळे प्रेशर येऊन किंवा एक पेशंटला जेनेटिक डेफिशियन्सी पण असते की ते जे समजा मार्फन डिझीज असा काही जेनेटिक आजार आहे त्याच्यामध्ये पण असे वेगळे ठिकाणी जे आहे वीक होतो मेनिंजेस आणि कधीतरी ते फुटतो. तर ते टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 असे वेगळे प्रकारचे आहे. आणि यांच्यामध्ये मला असं वाटते की त्यांनी जे गावी जे जास्त काम केले, त्यांच्या घरच्या हे बांधकाम चालू होता तिथे मानेची मुवमेंट वगैरे केली असेल, वाकडे तिकडे झोपले असेल, त्याच्यामध्ये कुठेतरी ते स्पॉन्डिलायटिस मुळे त्यांचे जे आहे ते ट्यूब फाटला गेला आणि तिथूनच तो लिकेज चालू झाले. सर, भविष्यात हा आजार पुन्हा यांना उद्भवणार नाही किंवा आता जे ऑपरेशन केलंय पुन्हा असा काही प्रकार घडणार नाही याची काय काळजी घ्यावी लागेल? काळजी म्हणजे आता त्यांना माहिती आहे की हा बाबा आपला इथे लिकेज होता, म्हणून ते स्वतः थोडा काळजी घेतील. ते मानेची मुवमेंट वगैरे जास्त नाही करायचे.
आडवं नाही झोपायचे जास्त किंवा उपडे नाही झोपायचे, ते सगळे आपल्याला काळजी घ्यायची. आणि जो जास्त चिंका वगैरे आली तर पहिलेच त्याचे ट्रीटमेंट घ्या. कधी कधी आम्ही जास्त स्ट्रेनिंग करतो, स्टूल्स मध्ये जाऊन संडासला जाऊन जो स्ट्रेनिंग करतो त्याच्यामध्ये पण असं होऊ शकतो. ज्यांना विकनेस, ऍक्च्युली तिथे विकनेस वीक ट्यूब आहे आणि वीक ट्यूब आहे ते पहिल्यापासून नाही समजतात. पण एक एक पेशंटला कसा होतो, त्यांना थोडा दुखते आणि ते दुर्लक्ष करतं की हा बाबा स्पॉन्डिलायटिसची पेन असेल. याच्या पोझिशनमध्ये जर तुम्हाला नेहमी एका ठिकाणी दुखते तर डॉक्टरची एकदा ओपिनियन तरी घ्या की हा बाबा हे स्पायनलच्या पेन आहे की लिकेजच्या पेन आहे की म्हणजे स्पॉन्डिलायटिसचे पेन आहे. सर पण ते लीक झालेलं ब्रेनमध्ये कसं जात हा जे लीक होतं ना ते ब्रेनमध्ये कसं गेलं, ते ब्रेनच्या सभोवताली? हा समजा हे तुमचं ब्रेन आहे आणि हे स्पायनल फ्लुइड आहे, म्हणजे मणक्याची नस आहे. तर ऍक्च्युली लीक आहे ना ते इथे झालं. तो ब्रेनचा जो पाणी आहे तो आणि हा पाणी कनेक्टेड आहे, म्हणजे असा जातो परत वरती येतो. या भागमध्ये कुठेही लीक झाला की तो पाणीचा जो क्वांटिटी आहे, समजा तुमच्या ब्रेनचा पाणी आहे ना तो 150 अप्रॉक्सिमेटली 150 ml असते. ते तुम्ही जेव्हा तो लिकेज असते तो 100 ml च्या खाली जातो त्याच्या व्हॉल्यूम. आणि प्रेशर व्हॉल्यूम कमी झाला की प्रेशर पण कमी होतो, तो ब्रेन फ्लोट नाही करत. या पोझिशन मध्ये जेव्हा ब्रेन खाली येतो तो ब्रेनचे जे वरचे जे रक्तवाहिनी आहे तो स्ट्रेच होऊन जातो. स्ट्रेच झाला की ते फुटतात आणि असा ब्लिडिंग चालू होतो साईडला. म्हणजे ब्रेनला जास्त फ्लोट केले की मग त्याला आराम भेटेल ना. हा जो आजार आहे याचा पुढची पायरी काय असते? जर हे ट्रीट नाही केलं असता तर त्यांना कॉग्निटिव्ह डिक्लाइन म्हणजे डिमेन्शिया सारखा, पेशंटला समजत नाही, झोप नाही भेटत किंवा टेन्शन असते. असा पेशंट कसा दिसतो की याला डिमेन्शिया झालाय किंवा पॅरालिसिस झालाय. आणि ते पण आम्ही मानतो की हा बाबा हे सबड्युरल हेमॅटोमा आहे, ते सगळे ब्लिडिंगची कॉम्प्लिकेशन आहे. ऍक्च्युअल रिझन नाही समजला की मग ते सगळे लोक ब्लिडिंगची ट्रीटमेंट करतात. पॅरालिसिस लक्षण होऊ शकतं. येस. सर हा जो आजार आहे ग्रामीण भागामध्ये जे लोक आहे यांच्यावर उपचार करण्यासाठी यांच्यासाठी जे योग्य आहे याला किती खर्च येतो साधारण ते करू शकतो? नॉर्मली जे आम्ही याच्या खर्चामध्ये 2 भाग आहे खर्चाचे. एक जे आहे ते तुमचं डायग्नोसिस आहे, म्हणजे ते आम्ही जे टेस्ट करतो सीटी सिस्टर्नोग्राफी, तो एक टेस्ट आहे, त्याचा एक खर्च आहे. आणि दुसरं ट्रीटमेंटची खर्च आहे. तर ट्रीटमेंटची खर्च आहे ते एपिड्युरल ब्लड पॅच, त्याचा जो खर्च आहे तो असा काही मेजर सर्जरी नाही, ते तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाता, ते त्याच्या एक प्रोसिजरची चार्जेस आहे. ते अप्रॉक्सिमेटली मला असं म्हणजे की सीटी सिस्टर्नोग्राफीची अंदाजे खर्च जे आहे ते 20-25 हजार रुपये पासून 35,000 पर्यंत असू शकतो. आणि जे हे प्रोसिजर आहे त्याचे खर्च जे आहे ते अंदाजे 40 ते 50 हजार किंवा 1 लाखापर्यंत होऊ शकतो. ते तुमचं जे सीटी एपिड्युरल ब्लड पॅचची जी प्रोसिजर आहे.